देशात 7 टप्प्यात आणि महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका होत आहेत. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? लोकशाहीच्या प्रक्रियेतला हा महत्त्वाचा टप्पा आहे. निवडणूक आयोगानं सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केलेली आहे. आम्ही स्वागत करतो. निवडणुका जाहीर झाल्या, कराव्या लागल्या. त्याच्यामुळे आम्ही सगळेच या निवडणुकांना सामोरं जाऊन महाराष्ट्रात आणि देशात जो आम्ही एक चंग बांधलेला आहे परिवर्तनाचा, देशाचं स्वातंत्र्य, लोकशाही टिकवण्याचा, तो आम्ही आमचा निर्धार जो पक्का आहे तो आम्ही पूर्णत्वास नेऊ. निवडणूक आयोगावर गेल्या काही काळामध्ये सातत्यानं शंका व्यक्त केल्या जातात त्यांच्या कार्यपद्धतीविषयी. निवडणूक आयोग हा दबावाखाली काम करतो, सत्ताधाऱ्यांच्या सध्याच्या, अशा शंका लोकांच्या मनात आहेत. त्याच्यामुळे उद्याच्या निवडणुका या निवडणूक आयोगानं या शंकांचं निरसन करणाऱ्या पद्धतीनं कराव्यात. निष्पक्ष पद्धतीनं, स्वतंत्रपणे, कायदा सुव्यवस्था, सत्ताधाऱ्यांची ढवळाढवळ, पैशांची उधळपट्टी यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. निवडणूक आयुक्त सेशन जेव्हा होते त्या काळामध्ये जनतेला विश्वास होता की या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा, चोऱ्या माऱ्या होणार नाही. पण आज लोक त्या बाबतीमध्ये साशंक आहेत. त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केल्या असल्या, तारखा जाहीर केल्या असल्या तरी आम्ही स्वतंत्र आहोत, निष्पक्ष आहोत आणि जग आपल्या लोकशाहीकडे, संपूर्ण जग आपल्या लोकशाहीकडे एका विशिष्ट अशा भूमिकेतून पाहत आहे की या देशामध्ये खरोखर लोकशाही राहणार आहे की नाही हे या निवडणुका ठरवते. पाऊण तास प्रस्तावनेमध्ये एवढी सगळी तयारी सांगितली, कशा प्रकारे पारदर्शक ह्या निवडणुका होतील असं आयुक्तांनी सांगितलं. पारदर्शक निवडणुकांची गॅरंटी कोण देणार? मोदी देत आहेत. मोदी अनेक गॅरंटी देशाला देत आहेत. पण या देशात निवडणुका पारदर्शक पद्धतीनं होतील याची गॅरंटी मोदी देऊ शकतात का? मला वाटतं नाही. कारण मोदी आणि निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे गेल्या काही काळात त्याने घेतलेले निर्णय आणि त्यांच्या भूमिका यावरून स्पष्ट होत आहे. मुळात या देशातील मतदारांचा EVM वरती विश्वास नाही, तरी आम्ही त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जातो. तेव्हा मोदींनी गॅरंटी घ्यावी, निवडणुका खरोखर पारदर्शक ते करणार आहेत का निवडणूक आयोग हा इतर केंद्रीय तपास यंत्रणा किंवा केंद्रीय यंत्रणांप्रमाणे त्यांच्या हातातलं बावलं म्हणून त्यांना हवं तसं वागणार आहे. निवडणुका घोषित झाल्या, तारखा घोषित झाल्या, किती टप्प्यात मतदान हे घोषित झालं, पण अजूनही महाविकास आघाडीची उमेदवारांची यादी थोडी मागे पुढे होताना दिसते. कधीपर्यंत जागा वाटप जाईल? मागे पुढे होताना दिसते वगैरे या गोष्टीवरती फार मी भर देणार नाही. यादी तयार आहे, जागा वाटप जवळजवळ संपलेलं आहे. आता काही मित्रपक्षांच्या जागांसंदर्भात शेवटचं त्याच्यावर चर्चा होईल आज उद्याकडे. राहुल गांधी मुंबईत आहेत, काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत आहेत. उद्याच्या सभेला उद्धव ठाकरे स्वतः जात आहेत. याच्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे का ऑल इज वेल. राजू शेट्टी येऊन राजू शेट्टी उद्धवजींना भेटले, मातोश्रीवर चर्चा केली. ती चर्चा फक्त एकाच मतदारसंघापुरती नव्हती, तर राजू शेट्टी यांनी एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. आणि आमची भूमिका आहे की राजू शेट्टींना सुद्धा या आमच्या महाआघाडीमध्ये कशा पद्धतीनं सामावून घेता येईल. कारण
त्यांच्यासारखे शेतकऱ्यांचे नेते संसदेमध्ये असायला पाहिजे. पण त्यांचं म्हणणं आहे की मी महाविकास आघाडीमध्ये नाही आहे, शिवसेना युबीटीकडे ही जागा आहे, त्यामुळे त्यांची मदत नाही, मागायला त्यांनी नक्कीच पाठिंबा मागितलेला आहे. त्याच्यावरती आता माननीय उद्धव साहेब आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतात. वंचितच्या बाबतीत जे प्रस्ताव दिले जात आहेत, खास करून की युती होऊच नाही किंवा घटक पक्षात सामील होऊन असेच काही वंचितचे प्रस्ताव येत आहेत, हे तुम्ही सांगताय. ज्या पद्धतीने वंचित बार्गेनिंग करते शक्य होणार नाही असं तुम्हाला वाटतंय की पुन्हा एकदा तीच आमची मनापासून इच्छा आहे, आमची प्रामाणिक इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीमध्ये जो सामील झालेले आहेत वंचित बहुजन, त्यांनी आमच्याबरोबर निवडणुका लढवल्या. आमच्याकडून त्यांना 4 जागांचा प्रस्ताव आम्ही दिला. जेवढी आमची क्षमता आहे त्यानुसार आम्ही त्यांना 4 जागांचा प्रस्ताव हा पहिल्या माननीय प्रकाश आंबेडकर जेव्हा आले बैठकीला तेव्हाच आम्ही हा प्रस्ताव दिला. आणि त्यांना ज्या आम्ही जागा दिलेल्या आहेत ते त्यांच्या यादीमध्ये होत्या, त्याच जागा आम्ही दिल्या. महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी मिळून लढायला हवं आणि मतविभागणी टाळायला हवी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा कोणी खेळखंडोबा करणार असतो तर हा जो लढा आम्ही उभारलेला आहे त्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी केलं पाहिजे, कारण ते डॉक्टर आंबेडकरांचे वारसदार आहे. आम्ही सगळे आहोतच. त्याच्यामुळे जागा एखाद दुसरी तिसरी चौथी पाचवी याच्यापेक्षा आपण सगळे एकत्र आहोत या लढ्यामध्ये. हे सिम्बॉलिक का होईना हे दिसणं गरजेचं आहे. आम्ही त्यांना 4 जागा दिलेल्या आहेत, म्हणजे प्रस्ताव दिलेला आहे, पण त्याच्यावर चर्चा होऊ शकते म्हणून आम्ही अद्याप आमच्या घोषणा जागा वाटपाच्या केलेल्या नाही. शेवटचा प्रश्न, सांगलीची जागा चंद्रहार पाटलांचे संकेत दिले की ते उमेदवार असतील आपल्या पक्षाकडून, मात्र काही मेसेज व्हायरल होत आहे की काँग्रेसकडे ही जागा दिलेली आहे, विशाल पाटील हे उमेदवार असतील. कन्फ्युजन दूर करण्यासाठी काय स्पष्टीकरण असेल? स्पष्टीकरण दूर करण्यासाठी जेव्हा जागा वाटपाची घोषणा होईल तेव्हा कन्फ्युजन दूर होईल. पण अजूनही दावा आहे शिवसेनेचा किंवा कोल्हापूरचा प्रश्न दावा असण्याचा नाहीच आहे. कोल्हापूरची आमची सिटिंग जागा म्हणजे जिथे आमचा खासदार आहे ही जागा आम्ही 30 वर्ष लढतो आहे सातत्यानं. आमचा खासदार तिथे आता आहे, ठीक आहे, तो गेला असेल पळून, पण खाली शिवसेना आहे ना. पण छत्रपती शाहू महाराजांचा पूर्ण सन्मान राखण्यासाठी आम्ही ती जागा त्याचा आम्ही काँग्रेसकडून लढणार असल्यामुळे काँग्रेसला दिली. त्या बदल्यामध्ये आम्हाला सांगलीची जागा मिळावी ही आमची भूमिका आहे आणि आम्हाला खात्री आहे की जागा वाटपात तुम्हाला त्याचं प्रतिबिंब दिसेल. राऊसाहेब, एक मराठीतला प्रश्न आहे की राहुल गांधींची भारत जोडो यात्रा समारोप आता होतोय मुंबईमध्ये. मुंबईत अनेक ठिकाणी शिवसेना युबीटीच्या पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांकडून या यात्रेचं स्वागत झालेलं आहे, राहुल गांधींचं स्वागत झालेलं आहे, शिवसेना भवनासमोरही स्वागत होणार आहे. तर अशा वेळेस हे जे स्वागत आहे विरोधी पक्ष तुमच्यावर टीका करू लागले. त्यांचं असं म्हणणं आहे की ठाकरेंचं होम ग्राउंडवर गांधींची सभा होती. का होऊ नये? इंदिरा गांधींचं स्वागत बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः केलेलं आहे. इतिहास समजून घ्यावा आमच्यावर टीका करणाऱ्यांनी. राहुल गांधी यांनी आधी भारत जोडो यात्रा काढली, त्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा काढली. या देशातल्या जनतेला जागं करण्याचं काम एक तरुण नेता पायी चालत करतो आहे. त्याने ह्या काळामध्ये मोदी सरकारचा भ्रष्टाचार, अन्याय याचं वस्त्रहरण केलेलं आहे. लोकांना भेटतो आहे, लोकांना बोलतो आहे. याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या पोटात गोळा यायचं कारण काय? आणि जर गोळा आला असेल तर ते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचं यश आहे. राहुल गांधींचं स्वागत आम्ही केलेलं आहे. ते इंडिया आघाडीचे नेते आहेत, ते इंदिरा गांधींचे नातू आहेत, ते राजीव गांधीचे पुत्र आहेत आणि त्यांनी या देशामध्ये एक जागृती आणली. मोदींचा भ्रष्टाचाराचे जेवढे वाभाडे राहुलजींनी काढले तेवढे अन्य कोणी काढल्याचं मला दिसत नाही. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर टीका करणं स्वाभाविक आहे. राहुल गांधी आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आणि या देशामध्ये परिवर्तन आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बोलिए.
देखिए, पारदर्शिता की बात अगर हो रही है तो मैं स्वागत करता हूँ, लेकिन कुछ सालों से आप देख रहे हैं चुनाव आयोग किस प्रकार से काम कर रहा है। ईडी, सीबीआई और चुनाव आयोग और मोदी जी, ये एक ही सिक्के के दो पहलू हैं। ये लोगों की मन की आशंका है। अब चुनाव आयोग ने दिखाना चाहिए कि हम स्वतंत्र है, निष्पक्ष है, ये उनकी जिम्मेदारी है। आपने चुनाव घोषित किया है ना, तो अभी आपकी जिम्मेदारी है लोगों के मन में विश्वास और विश्वास जो पैदा हुआ है चुनाव आयोग के बारे में वो दूर करे और उस तरह से चुनाव की पूरी यंत्रणा इम्प्लीमेंट करें। पारदर्शक भ्रष्टाचार तो हुआ है। इलेक्टोरल बॉन्ड क्या है? सबसे बड़ा भ्रष्टाचार चुनाव, भारतीय चुनाव के क्षेत्र में सबसे बड़ा भ्रष्टाचार कल ही सुप्रीम कोर्ट की मदद से सामने आया है। तो कथनी और करनी में फर्क है। चुनाव आयोग जिस तरह से शिवसेना और एनसीपी के बारे में निर्णय लिया है वो पारदर्शक निर्णय नहीं है, वो राजनीतिक दबाव में दिया हुआ निर्णय है। ये हमने स्वागत किया है, सोच समझकर स्वागत किया है और हर जगह पे शिवसेना उनका स्वागत करेगी। अगर बीजेपी को डर है तो ये डर होना चाहिए। राहुल गांधी की लीडरशिप में हम सब लोग इस देश में परिवर्तन लाएंगे। मुझे लगता है कि उद्धव ठाकरे जी कल की रैली में जा रहे हैं, शरद पवार साहब महाराष्ट्र से जा रहे हैं और सभी इंडिया के घटक दल हैं, अखिलेश जी यादव आ रहे हैं, सभी लोग आ रहे हैं। सर, प्रकाश अम्बेडकर का ये कहना है कि हमें प्रपोजल तो मिला है, आने के लिए इन्विटेशन मिला है राहुल गांधी जी की रैली के लिए, लेकिन हमें अभी डिसाइड नहीं किया है, हम इसके ऊपर निर्णय बाद में लेंगे। उसको कैसे? मैं क्या बोल सकता हूँ, उनका निर्णय है, उनका निर्णय है। उनको अगर इन्वाइट किया है, उनको बुलाया है तो आमंत्रण निमंत्रण स्वीकार करना या नहीं करना उनका निर्णय है। के बंटवारों को लेकर क्या कुछ फाइनल हुआ है? क्योंकि प्रकाश अम्बेडकर ने अभी कहा कि उनकी कमेटी ने जो प्रपोजल आपने दिया था उसको मना कर दिया। सर, इसी में ऐड करते कि उन्होंने जो बात चल रही है पहले से, मतलब जो मांग रहे हैं वो मिल ही नहीं सकता, ऐसे उनकी शुरुआत से मांग रही है, तो उसके बारे में आप क्या कहें? हाँ, अभी क्या बोल सकता हूँ मैं। एक प्रस्ताव दिया था, हमने एक प्रस्ताव दिया। जो सीटें प्रकाश आंबेडकर साहब ने मांगी थी उनमें से 4 सीटें हमने उनको ऑफर की। अभी उनकी जिम्मेदारी है कि क्या करना है क्या नहीं करना है, और हमने उनको बहुत ही अच्छी सीटें दी है कि जो हम सब मिलकर जीत सकते हैं। अब आंबेडकर साहब और उनकी पार्टी ने निर्णय लेने की जिम्मेदारी उनकी है, लेकिन हम उनके लिए प्रतीक्षा करेंगे, वेट करेंगे। सर, उन्होंने तो कहा है कि निर्णय अभी एमबीए के लीडर्स को लेना है। नहीं, निर्णय आंबेडकर साहब को लेना है। क्या निर्णय के बारे में कुछ डेडलाइन? नहीं, हम 2 दिन वेट करेंगे। सर, नया प्रपोजल क्या भेजा जाएगा प्रकाश अम्बेडकर को या नहीं, नया प्रपोजल नहीं जाएगा, नया प्रपोजल नहीं जाएगा, लेकिन अगर उनकी कोई बात आती है तो हम उसके ऊपर चर्चा करेंगे। लेकिन हमारे दरवाजे चर्चा के लिए खुले हैं। 2 दिन में कुछ निर्णय नहीं हुआ तो मतलब महाविकास आघाड़ी का प्लान भी गया है? हमारे पास कोई प्लान ए, प्लान भी नहीं है। हम सब मिलकर चुनाव लड़ेंगे, यही हमारा प्लान है। सर, कल अमित शाह ने कहा है कि बीजेपी ने कोई भी पार्टियां महाराष्ट्र में नहीं तोड़ी है, पुत्र और पुत्री के प्रेम की वजह से उन्हें नेता बनाने के लिए ये पार्टी खुद ब खुद टूट गई। ये जोक ऑफ द ईयर है। अमित शाह का ये वक्तव्य जो है ये जोक ऑफ द ईयर है, और हमेशा अगर कोई इंटरनेशनल जोक बुक रहेगा उसमें ये उनका जो स्टेटमेंट है उसको जगह मिलेगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।